तुमचं नाव काय? माझं नाव गणेश दत्तात्रय पवार, गाव कोणतं? भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आमच्या संस्थेमध्ये तुम्ही किती महिन्यापूर्वी कशासाठी आला होता? मी 2 महिन्यापूर्वी आपल्या संस्थेत शुगरचे औषध संदर्भात आलो. मला गेली 18 वर्षापासून शुगरचा त्रास आहे. सकाळ संध्याकाळ 2 टाईम इन्सुलिन घेतो. मी जेव्हापासून अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी ही औषधं घ्यायला चालू केली तेव्हापासून मला खूप समस्यातून बाहेर येत चालू. तुमच्या समस्या काय काय होते? माझी समस्या म्हणजे असं बेचैन वाटायचं आणि उत्साह वाटत नव्हता, आळसल्यासारखं वाटायचं. औषधं चालू केल्यापासून आता उत्साह वाटतो कामाला. ज्या वेळेस आमचे हे फॉर्म्युले अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी घेण्या अगोदर तुमची शुगर फास्टिंग किती होती आणि किती होती? जेवणाआधीची शुगर 225-230च्या आसपास भरायची आणि जेवणानंतरची शुगर 300च्या आसपास जायची. त्यावेळेस मला सकाळी 25 युनिट इन्सुलिन होतं आणि संध्याकाळी 15 युनिट. आज तुम्ही 2 महिने झाले आमचा हा अँटॉक्स टी अँटॉक्स हा फॉर्म्युला घेतला. त्यानंतर तुमची शुगर पीपी आणि फास्टिंग किती आहे? आता सकाळची शुगर जेवणाआधीची शुगर हे 125-130च्या दरम्यान राहते आणि जेवणानंतरची शुगर ही 160 ते 180च्या दरम्यान राहते. पण माझं डॉक्टरांनी सकाळचं इन्सुलिन 25वरनं 18वरती आणलेलं आहे आणि संध्याकाळचं इन्सुलिन 15वरून 12 युनिटवरती आणलेलं आहे. 2 महिन्यात तुम्हाला एवढा रिझल्ट आला? हां, म्हणजे अँटॉक्स टी आणि अँटॉक्स टी आणि तुमच्या समस्या दूर झाली. हा समस्या दूर झाली. तर ह्या अँटॉक्स टी आणि अँटॉक्स टी बद्दल तुमचं काय मत आहे? हे प्रोडक्ट सर्वांनी वापरावं. ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी हा प्रोडक्ट वापरावं. त्यांची शुगर लवकरात लवकर कंट्रोलमध्ये येऊन सगळ्या समस्यातून बाहेर निघेल. धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आलात आणि मुलाखत दिली. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद. मेरा नाम सुप्रिया मोहिते जी. ये आपके अपने समर्थ सोशल फाउंडेशन की ओर से आपने ये HLK और एंटॉक्स टी और एंटॉक्स HLK किसके लिए लिया था? मेरी माँ के लिए लिया था. अच्छा, क्या काय के लिए लिया था? क्या प्रॉब्लम था उनको? मेरी माँ को एक्चुअली तकलीफ थी बीपी की. अच्छा. उसकी मतलब सांस वगैरह फूलती थी चलने के टाइम, सीढ़ियाँ वगैरह चलते टाइम उससे दिक्कत होती थी. तो अच्छा. उसको चलना पड़ता था जी. और एक्चुअली थकान भी महसूस होती थी. अच्छा. और उसे मतलब बीपी की ये गोलियाँ थी. बीपी की गोलियाँ भी चल रही थी? हाँ, बीपी की गोलियाँ भी चल रही थी. और उसको बहुत साल से बीपी की गोली चल रही थी. जी. तो उसी दौरान अभी मेरे डैडी को डी का मतलब शुगर का इफेक्ट अच्छा आया है. अच्छा. अपना डी और टी लिया था उनके लिए? हाँ, उसके लिए. तो फिर फिलहाल बोले अभी मेरे मदर के लिए ये लेके देखेंगे, इसलिए मैंने ये लिया था. अच्छा. तो इसका तो कितना टाइम हो गया अपना अभी HLK लिया हुआ है? अभी HLK लेके मतलब 4-5 महीने हो गए, लेकिन बंद भी है वो HLK. लेकिन अच्छा. उसके दौरान जो चालू किया, हाँ. तो उसके दौरान एक 15 दिन के बाद उसे मतलब जो ये रिलीफ मिलना चालू हुआ, हाँ. तो हमने ये कंटिन्यू कर दिया. अच्छा. और ये गोलियां भी जो चालू थी वो भी उसके साथ कंटिन्यू थी जी. लेकिन थोड़ी दिन के बाद मतलब गोलियां चालू होने के बाद भी उसकी बीपी हाई मतलब दिखाती थी. हाँ. तो फिर अभी ये HLK उसके साथ ही चालू किया था. तो फिर अभी गोलियां मतलब बंद है पूरी. मतलब तो आपकी बीपी की जो गोली थी वो पूरी नॉर्मल आ चुकी है नॉर्मल आ चुकी है. और अभी गोलियां भी बंद हो चुकी है. गोली भी बंद है. बहुत अच्छी बात है. नॉर्मल है. तो फिलहाल ओनली HLK ही चालू है. ये अभी अच्छा. प्रोडक्ट था ये हाँ. हमने चालू किया था. अच्छा. ये भी अभी 5-6 महीने हो गए अभी बंद किया. मतलब एक 5-6 महीने के रूटीन तक आपने कंटिन्यू किया. उसमें आपके जो भी प्रॉब्लम्स थे जैसे कि चलने में तकलीफ होना, सांस फूलना या सीढ़ियाँ चढ़ने में तकलीफ होना, अब वो प्रॉब्लम्स अभी कैसे हैं? अभी पूरे नॉर्मल है. मतलब अभी उसे कोई दिक्कत नहीं आती चलने में, सांस फूलती नहीं, उसकी बीपी भी नॉर्मल रहती है. अच्छा. और उसकी थकान वगैरह थी वो भी कम आ गई है. अच्छा. मतलब अभी ओवरऑल पूरा अभी ये 4-5 महीने के बाद आपने बंद किया है और फिर भी अभी तक स्टेबल है पूरा? यस. अभी गोलियां भी बंद है उसकी बीपी की. अच्छा. और ये फिलहाल एंटॉक्स HLK ये भी बंद है. खाली टी चल रहा है? ओनली टी चालू है. अच्छी बात है, बहुत अच्छी बात है. और अपने संस्था की ओर से आपको बहुत सारी बधाइयाँ कि आप इतने सारे तकलीफ में से आपके अम्मी को जो है इतना अच्छा रिलीफ मिला है. तो आप भी आपके रिलेटिव्स में, आपके फ्रेंड में ऐसे बहुत सारे लोग हैं जिनको इसकी तकलीफ है, हार्ट की वगैरह तकलीफ है, तो इनको ये अपना HLK बहुत अच्छा रिजल्ट दिया जो आपने देखा है. तो आपके ऐसे फ्रेंड सर्कल में, रिलेटिव्स में इसका भी ये आप शेयर कीजिए, जैसे कि आपको जो फायदा हुआ है वो लोगों को तक ही पहुंचे और उनको भी इसका फायदा हो. ठीक है. आपके अपने संस्था की ओर से आपको बहुत सारी शुभकामनाएं. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब आपलं नाव काय म्हटलं? माझं नाव सुधाकर नाना कांबळे. गाव कोणतं आपलं? उपरी. तुमचं वय किती सध्या आता? माझं 63 चालू आहे.
बरं, आता तुम्हाला आरोग्याची तुम्हाला कोणती प्रॉब्लेम होती तुमची? मला बघा माझं मला पित्ताचा मूळ त्रास होता. पित्ताचा त्रास होता. जवळजवळ 15-20 वर्ष. कारण मी साखर कारखान्यात सर्व्हिसला होतो. त्याच्यावरती तुम्ही कॅप्सूल वगैरे भरपूर गोळ्या वगैरे घेतलं, पण त्यानं कधी काही कमी आलं. हां. तर आता मी आपला अँटॉक्स टी हां. आणि अँटॉक्स HLK हां. हे मी पहिल्यांदा घेतलं. हां. हां. त्याच्यानंतर पुन्हा अँटॉक्स B ऍसिड हां. हे सुद्धा घ्यायला चालू केलं. बरं. तर जवळजवळ मी 2 महिने ती घेतले. हम्म. तर या 2 महिन्यात आता तुम्ही हे जे अँटॉक्स B ऍसिड घेतला तुम्ही, हा, हे औषध वापरलं तुम्ही, त्याच्यानंतर पहिल्यानंतर तुम्ही अँटॉक्स टी पण तुम्ही घेतला का? हे पहिल्यापासूनच पहिल्यापासून तुम्ही कायम तुम्ही घेताय. जवळपास महिना 2 महिने तुम्ही हे औषध घेताय तुम्ही, आणि B ऍसिड तुम्ही महिनाभर घ्यायला लागला. आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटॉक्स HLK आणि अँटॉक्स D ही पण औषध तुम्ही घेतलेलं आहे. तर जो तुम्हाला त्रास होत होता, तर त्याच्यामध्ये काय काय फरक तुम्हाला कसं काय जाणवला तुम्हाला? मला पूर्वी थोडंसं अंतर चाललो तरी मला दम लागल्यासारखं व्हायचं, धाप लागल्यासारखं व्हायचं. पण आता मी जवळजवळ 5 किलोमीटर सकाळी चालतोय, संध्याकाळी छान, छान. थोडं चाललोय. बरं. म्हणजे आणि तरी मला कसल्याही प्रकारचा त्रास नाही जाणवत, दम नाही लागत, मी बरं. अगदी फ्रेश असतो. आणि दुसरं तुम्हाला पित्ताचा त्रास होत होता? पित्ताचा त्रास होता. मी हुपरीमध्ये गाडीत बसलो हां. तर कोल्हापुरात मी बाहेर यायच्या, गाडीतून बाहेर उतरायच्या अगोदर माझी उलटी यायची. बरं. परंतु आता हे मी अँटॉक्स B ऍसिड घेतलं तेव्हापासून मी बघतोय आता महिना. मी परवाच 8-10 दिवसापूर्वी नेपाळला जाऊन आलो. होय. घरी. बरं. त्यावेळी तुम्हाला पण काय त्रास? एवढ्या प्रवासात मला कसल्याही प्रकारचा पित्ताचा त्रास जाणवला. म्हणजे तुम्ही हे अँटॉक्स B ऍसिड पण तुम्ही सोबत घेऊन गेला हो, होता सोबत. नेपाळला? ओके ओके. साहेबांना अशा पद्धतीनं पित्तावरती त्यांना त्रास होत होता, उलट्या होत होत्या, तो त्रास त्यांचा पूर्णपणे बंद झाला आणि त्यांनी नेपाळचा दौरा पण त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांना थोडंसं चाललं किंवा जेवणाचा लागली त्यांना दम भरत होता, तो पण त्यांचा त्रास आता इतक्या किती किल्ले वगैरे चढायचं उतरायचं मी सगळं बघितलं. हां. एवढं चाललो पण मला कसल्याही प्रकारचा अजिबात त्रास जाणवला नाही. बरं. तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून आपल्या समोर सोशल फाउंडेशनचे न्यूट्रिपल हेल्थ प्रोडक्ट तुम्ही हे वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहात का तुम्ही? अतिशय समाधानी आहे. बरं. आता हे तुम्ही प्रॉडक्ट तुमचे कोण मित्र असतील, नातेवाईक असतील, होय. ओळखीचे अनोळखी लोक असतील, त्या लोकांना तुम्ही हे प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्ही त्यांना सांगणार का? सांगणार